माधवनगर येथील संझाळ कॉलनीमधील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या सुविद्य पत्नी सौ मंजिरीताई गाडगीळ यांच्या हस्ते पार पडला। यावेळी त्यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून रस्त्या कामाला शुभारंभ करण्यात आला। सदर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नागरी सुविधा योजनेअंतर्गत करण्यात येते। हे काम ग्रामपंचायत सदस्य सौ सुवर्णा कोरडे यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडून विशेष प्रयत्न करून काम मंजूर करून घेतले। या प्रसंगी सरपंच अंजतोर, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, मिलिंद पाटील, देवराज बागल, संगीता पवार, ग्रामसेवक भगवान चव्हाण, शीतल पाटील, सुभाष पाटील, बाबासाहेब पाटील, निर्मला पिसे, अनुराधा पवार, शारदा देसाई, रुपाली तुपे, राजेंद्र गावडे आदींसह कॉलनीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन करायला बोलवलं तर ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। पण याआधी मी सगळ्यांचे आपले आभार मानते की माधवनगरमधनं भरपूर लीड आपण दादांना दिलेलं आहे आणि नक्कीच माधवनगरसाठी आपण भरपूर कामं करणार आहोत पुढचे 5 वर्ष। तर याबद्दल आपल्याला तर शंका नसणारच आहे, पण नक्की जी काय कामं असतील, आता जसं आता तोरू मॅडम म्हणाले तसं जी काय कामं असतील ती व्यवस्थितपणे दादांपर्यंत पोहोचणं जरुरी आहे आणि जे मध्यस्थी माणसं असतात त्यांनी त्याचं फॉलोअप घेणं जरुरी आहे। तर आपण जास्तीत जास्त कामं करूया आणि परत एकदा मी सगळ्यांना आपल्याला जास्त मतदान केल्याबद्दल मी धन्यवाद म्हणते आणि मी नक्कीच खूप आभारी आहे।